13 वर्षापासून रखडलेला मरीमाता प्रकल्प पर्यटन विकास की निधीचा खेळ. नवापूर नगरपालिका हद्दीतील पर्यटन विकास कार्यक्रम 2011-12 अंतर्गत मंजूर करण्यात आलेला मरीमाता सुशोभीकरण प्रकल्प तब्बल 13 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे. पर्यटन वृद्धी, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि शहराला स्वतंत्र ओळख देण्याच्या उद्देशानं कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचा दावा झाला. मात्र प्रत्यक्षात आज इथं भग्नावस्था, ओसाड परिसर आणि असुरक्षित बांधकामाचं चित्र दिसतंय. नवापूरकरांचा थेट सवाल, हा पर्यटन विकास की निधीचा खेळ? प्रकल्पाचा मूळ उद्देश काय होता? 2011-12 या आर्थिक वर्षात पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पुढील कामं प्रस्तावित होती. आकर्षक प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, सुशोभीकरण व बागबगीचा, पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था, लाइटिंग व मूलभूत सुविधा, सर्वांगीण परिसर विकास. या प्रकल्पामुळे नवापूरला पर्यटन नकाशावर स्थान मिळेल, स्थानिकांना रोजगार निर्माण होईल आणि तिकीट दरातून शासनाला महसूल मिळेल, असा दावा करण्यात आला होता. सध्याची स्थिती विकास की विनाश? स्थळाची पाहणी केली असता चित्र अत्यंत चिंताजनक आहे. प्रवेशद्वार उभं पण आतील बांधकाम अपूर्ण, खिडक्या, दरवाजे व लोखंडी साहित्य चोरीला, भिंतीवरील प्लास्टर निघालेलं, बांधकाम झिजलेलं, गवतानं व्यापलेला ओसाड परिसर, नियमित देखभालीचा पूर्ण अभाव. स्थानिक नागरिकांच्या शब्दात हे पर्यटन स्थळ नाही तर एखाद्या जुन्या भग्न हवेलीप्रमाणे दिसतंय. 13 वर्ष का लागली? जबाबदार कोण? नागरिकांकडून उपस्थित केले जात असलेले प्रश्न गंभीर आहे. प्रकल्पासाठी मंजूर निधी किती होता? काम पूर्ण करण्याची मुदत काही निश्चित करण्यात आली होती? संबंधित कंत्राटदार कोण? अपूर्ण कामाबद्दल दंडात्मक कारवाई का झाली नाही? प्रशासनानं देखरेख का केली नाही? चोरी व नुकसानीबाबत गुन्हे दाखल झाले का? जर कंत्राटदारानं काम अपूर्ण ठेवलं असेल तर कारवाई कुठे आहे? जर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प रखडला असेल तर जबाबदारी कोण स्वीकारणार? शासनाचा महसुली हुकला, स्थानिकांचं मत स्पष्ट आहे. जर प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर तिकीट दरातून आजपर्यंत लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळाला असता, पर्यटन वाढलं असतं, स्थानिकांना रोजगार मिळाला असता आणि नवापूरचा विकास गतिमान झाला असता. परंतु वास्तव काय? निधी खर्च, काम अपूर्ण, जबाबदार अद्याप अस्पष्ट. नवापूरकरांचा संतप्त प्रश्न आहे, स्थानिक ते केंद्रीय स्तरावरील लोकप्रतिनिधी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील का? 13 वर्षाची ही शोकांतिका कधी संपणार? आता अपेक्षा आहे की संबंधित प्रशासन, विभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संपूर्ण निधीचा हिशोब जाहीर करावा, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, प्रकल्प तातडीनं पूर्ण करून नागरिकांना न्याय द्यावा. नवापूर शहरातील नागरिक आजही आशावादी आहेत. मरीमाता सुशोभीकरण प्रकल्प पूर्ण होईल, पण केव्हा?